नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. काल रात्री वार्ड क्रमांक 135 मध्ये 3 माळ्याचं इनलिगल कंस्ट्रक्शन पडलं आणि त्याच्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय. त्याला जबाबदार म्हणून मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे राजीनामा देतील का? त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेवक नवनाथ बन यांची इथे खूप मोठी जबाबदारी आहे. नवनाथ बन यांचा पण राजीनामा झाला पाहिजे. मानखुर्द इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या प्रकरणी मनसेकडून पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि स्थानिक नगरसेवक नवनाथ बन यांच्या राजीनाम्यासह एमपूर्व विभागाचे वॉर्ड ऑफिसर आणि इमारत कारखाने विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मानखुर्द परिसरातील मंडळा येथे रविवारी रात्री घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जनता नगर हनुमान मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या चाल क्रमांक 5 मधील ग्राउंड+3 मजली अनधिकृत इमारत अचानक कोसळल्यानं हा भीषण अपघात घडला, ज्यामध्ये 4 बालकांसह 6 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर मनसे चर्मोद्योग सेनेचे अध्यक्ष सतीश वैद्य यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीबरोबरच या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा तसेच भाजपाचे प्रभाग 135 चे नगरसेवक नवनाथ बन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत अनधिकृत बांधकामाला जबाबदार ठरून एमपूर्व विभागाचे वॉर्ड ऑफिसर आणि इमारत कारखाने विभागाच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाबाबत FIR दाखल करून निलंबनाची मागणी केली आहे. कारण मागील 7 ते 8 वर्षांपासून मनसेचे सतीश वैद्य मानखुर्द शिवाजीनगरमध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार आवाज उठवत आहेत. मात्र याकडे महापालिका एमपूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्यानेच ही दुर्घटना घडल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान या अनधिकृत बांधकामाबाबत आपण लवकरच हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचंही याप्रसंगी मनसेचे सतीश वैद्य यांनी म्हटलंय. वार्ड क्रमांक 135 मध्ये जी काल घटना झाली त्या सर्व मृतांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आज महानगरपालिका करते काय हा प्रश्न खूप गंभीराने उभा आहे. कमीत कमी 7 ते 8 वर्ष झालं महानगरपालिकेला आम्ही पाठपुरावा करत आहोत. इनलिगल मोबाईल टावर, इनलिगल बांधकाम, 4 माळ्याचे बांधकाम झालेले आहेत मानखुर्द शिवाजीनगरमध्ये. त्याच्यावर 4 माळ्याच्या बिल्डिंगवर 15-15, 20-20 फुटाचे मोबाईल टावर लागलेले आहेत. वारंवार तक्रारी करून सुद्धा इमारत कारखान्याचे अधिकारी, वॉर्ड ऑफिसर लक्ष घालत नाहीये. वारंवार पत्र देऊन एमपूर्वचे सहआयुक्त उज्ज्वल इंगोले साहेब यांच्या संगती भेट घेऊन वारंवार तक्रारी करून सुद्धा इनलिगल कंस्ट्रक्शनवर कारवाई होत नाही. याचा अर्थ कुठंतरी महानगरपालिका या सर्व संबंधित जबाबदार आहे. काल रात्री वार्ड क्रमांक 135 मध्ये 3 माळ्याचं इनलिगल कंस्ट्रक्शन पडलं आणि त्याच्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय. त्याला जबाबदार म्हणून मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे राजीनामा देतील का? आणि त्याचप्रमाणे मंगल प्रभात लोढाची जी जबाबदारी आहे त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेवक नवनाथ बन यांची इथे खूप मोठी जबाबदारी आहे. त्याच विषयावर नवनाथ बन यांचा पण राजीनामा झाला पाहिजे. तिथलचे मुकादम जेव्हा 4-4, 5-5 माळ्याच्या इमारती उभा राहतात तर त्यांना कारणीभूत तिथलचे इमारत कारखान्याचे अधिकारी जई यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का? हा मोठा गंभीर विषय निर्माण झालेला आहे. आतापर्यंत जेवढ्या मी तक्रारी केलेल्या आहेत इनलिगल कंस्ट्रक्शनच्या त्या सर्व कंप्लेंटी घेऊन तक्रारी घेऊन मी हायकोर्टामध्ये पिटिशन लवकरच दाखल करत आहे. त्याच्यामध्ये पार्टी आम्ही महानगरपालिकेचे आयुक्तांना बनवत आहोत आणि या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.